हाय, नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. मी आहे भाग्या शिंदे या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आजचा हा दिवस एका नवीन ऊर्जेसोबत सुरू करत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे मला रोज काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते. आजच्या सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करूया. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपण थांबायचं नाही. प्रत्येक नवीन सकाळ आपल्याला नवीन संधी घेऊन येत असते. आता माझ्या दिवसाची सुरुवात करत आहे. घरातील काही कामं, स्वच्छता आणि दैनंदिन जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधता आला पाहिजे, कारण आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर आपल्या रोजच्या क्षणांमध्ये दडलेला असतो. या व्हिडिओमध्ये माझ्या दिवसाची सुरुवात कशी झाली ते तुम्हाला पूर्ण सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका बरं का. दिवसाची सुरुवात जर निसर्गाच्या सुंदर दृश्याने झाली तर मनाला एक वेगळी शांतता मिळते. मला सकाळचा सूर्योदय पाहायला खूप आवडतो. उगवत्या सूर्याची ती सोनेरी किरणं, थंड हवा आणि पक्ष्यांचा मधुर आवाज मनाला नवीन ऊर्जा देतो. प्रत्येक सूर्योदय आपल्याला एक संदेश देतो की काल काहीही झालं असलं तरी आजचा दिवस नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन आला आहे. आज लंचमध्ये पुरी बनवायची होती, त्यामुळे पुरीचं पीठ हे अगोदरच मी मळून ठेवलेलं आहे आणि एकीकडे आलू शिजायला टाकले होते. आलू असे मस्त शिजवून घेतलेले आहेत. हे आहे माझ्या घरचं छोटं वादळ. ते आत्ता नुकतंच उठलेलं आहे, त्यामुळे ते इतकं शांत दिसत आहे. हा माझा मोठा मुलगा तेजस, तो सांगत होता की मम्मी मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे. मी किचनमध्ये आले आणि सर्वप्रथम पुरी बनवण्यासाठी घेतली. गरम पुरी तेलात अलगद सोडली की ती फुगताना पाण्याचा आनंदच काही वेगळा असतो. घरभर पसरलेला पुरीचा सुगंध आणि स्वयंपाकातील छोट्या छोट्या क्षणांमध्येच खरा आनंद दडलेला असतो. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या ह्या बनवून घेतलेल्या आहेत. सकाळच्या वेळी थोडीशी धावपळ होतेच म्हणा सर्वच बायकांची, कारण की सर्वांच्याच मागे असे मुलांचे लंच वगैरे बनवणे असतेच म्हणा. बायका म्हटल्यानंतर हेच काम असणार आहे. त्यानंतर मी आलूची भाजी बनवून घेतली. ह्या अशा पुऱ्या बनवल्या. हे पहा, मी आत्ताच तुम्हाला तुफानी वादळ म्हणलं ना, याने काय केलं, दूध पिलं आणि असं फेकून दिला ग्लास. ह्या वादळाला मी आत्ताच असे मस्तपैकी आंघोळ घालून घेतलेली आहे आणि ते बघा कसं नाटकं करतं ते. आता याला झोपून देते म्हणजे मला बाकीचे कामं आवरता येतील. त्यानंतर मीही असा नाश्ता करून घेतला. नंतर माझ्या मिस्टरांनी जायला मस्त असं तयार केलं आणि आम्ही आज बाहेर फिरायला जाणार होतो. हे असं आम्ही सर्वजण रेडी झालो होतो. हा घरामध्ये पसारा पडला होता, मला तो आवरायचा होता, पण माझे मिस्टर ते तसं बोलल्यानंतर मी आहे तिथं सर्व ठेवलं आणि घराला लॉक लावून निघालो आम्ही बाहेर जाण्यासाठी. थोडंसं पुढे आल्यानंतर हा होता शिवाजी महाराजांचा स्टॅच्यूपाशी थांबलो आणि त्याचे दर्शन घेतलो व नंतर पुढच्या प्रवासाला. तुम्हाला लव्ह बर्ड कपल पाहिजे का? हे आहे बघा ते लव्ह बर्ड कपल. आम्ही यांना लव्ह बर्ड कपल का म्हणतो, कारण यांचं आत्ताच नवीन लग्न झालेलं आहे आणि ते खूप क्यूट स्वीट आहे कपल, म्हणून आम्ही त्यांना लव्ह बर्ड कपल असे म्हणतो. अरे हां, मी तर तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही फिरायला कुठे गेलो ते. हे आहे मन्यमकोंडा, या आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणचा प्लेस. आम्ही थोडंसं पुढे गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला हे 2 मंकी दिसले. खूपच क्यूट होते ते. तुम्हाला मगाशी मी लव्ह बर्ड कपल सांगितलं ना, ते हेच आहे बघा. मगाशी तेवढं क्लिअर दिसलं नाही, यांना पाहून घ्या. आहेत ना क्यूट. नंतर आम्ही मंदिरामध्ये पोचलो व तिथे थोडंसं असं फोटो सेशन केलं. चला मग, असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.